मदत देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। आता 2 दिवसापूर्वी पाऊस पडला, काल पाऊस पडला, त्याच्या परवा पाऊस पडला, काय त्याच्या मागच्या आठवड्यात पडला। 4 दिवसामध्ये अशा प्रकारे मदत देता येत नाही। मदत द्यायची एक पद्धत असते। NDRF मध्ये अशा प्रकारची मदत देण्याकरता पहिले त्या ठिकाणी पंचनामे करावे लागतात आणि त्या पंचनाम्यानंतरच ती मदत देता येते। पंचनाम्यांचे आदेश दिलेले आहेत। पंचनामे पूर्ण झाल्यानंतर कमीत कमी वेळात ही मदत देता येईल। माजी मंत्री तानाजी सावंत यांनी भूम, परांडा, वाशी मतदारसंघातील शेती नुकसानीच्या पंचनाम्यांचे आदेश दिलेत। मतदारसंघातील शेती नुकसानीच्या पंचनाम्याचे सावंतांनी थेट पुण्यातून आदेश दिले। सरसकट पंचनामे करा, एकही गट, गण, गाव वगळू नका। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना आम्ही मदतीबाबत बोलू, तुम्ही पंचनामे करा, असं तानाजी सावंत तहसीलदार यांना फोनवरून सांगत असलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सावंत समर्थकांकडून व्हायरल केला जातोय। सरसकट पंचनामे करायचे, लक्षात घ्या। सरसकट एकही गट, एकही गण वगळायचा नाही, एकही गाव वगळायचं नाही आणि एकही गट नंबर वगळायचा नाही। आलं लक्षात? आम्ही वरती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याशी आम्ही बोलून तिथं ठरवू काय करायचे, पण पंचनाम्यातनं तुमच्या स्तरावरती एकही गाव वगळायचं नाही। आलं का लक्षात? सांगलीतील कृष्णा नदीच्या पातळीत वाढ झाली आहे। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। तर जयंत पाटलांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली। घाबरू नका, सतर्क रहा, असं आवाहन यावेळी जयंत पाटील यांनी केलंय। कोल्हापूर जिल्ह्यात घाटमाथ्यावर पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा जोर वाढलाय, ज्यामुळे राधानगरी धरणाचे 5 स्वयंचलित दरवाजे पुन्हा एकदा उघडलेत। त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे। सध्या पंचगंगा नदीत 41 फूट 5 इंच पाणी वाहतंय आणि आणखी 2.5 फूट पाणी पातळी वाढल्यास नदी धोका पातळी गाठू शकते। त्यामुळे सध्या नदीकाठावर राहणाऱ्या नागरिकांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय। प्रशासनानं पूर नियंत्रणासाठी सर्व उपाययोजना हाती घेतल्यात। नाशिकच्या गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे नदीकाठावरील दुतोंड्या मारुती मंदिराच्या छातीपर्यंत पाणी पोहोचलंय। गंगापूर धरणातून 6340 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय, ज्यामुळे गोदा नदीकाठावरील मंदिरांना पाण्यानं वेढा घातलाय। त्यामुळे प्रशासनानं नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय। छत्रपती संभाजीनगरमधील जायकवाडी धरण सध्या 96% भरलं असून जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे। नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर आला असल्यानं येत्या 24 ते 48 तासात कुठल्याही क्षणी जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडले जाऊ शकतात। त्यामुळे पाटबंधारे विभागाकडून गोदावरी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडणारा पाऊस कमी झाल्यानं आता धरणातून करण्यात येणारा पाण्याचा विसर्ग देखील कमी केलाय। धरणाचे 29 दरवाजे अर्धा मीटरनं सुरू ठेवण्यात आले होते। पाऊस कमी झाल्यानं त्यातील 14 दरवाजे बंद करून आता केवळ 15 दरवाजांमधून 63,630 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। उजनी धरणातून विसर्ग वाढवण्यात आलाय। धरणातून 1,26,600 क्युसेकनं विसर्ग सुरू आहे। तर वीर धरणातून होणारा विसर्ग कमी करून जवळपास 46,000 क्युसेकनं नीरा नदीत विसर्ग सुरू आहे। पुणे आणि सातारा परिसरातील पाऊस न थांबल्यास पंढरपूरवर महापुराचं संकट ओढवू शकतं। पालघर आणि ठाणे जिल्ह्यात गेल्या 2 ते 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत होता। दोन्ही जिल्ह्यातील धरणांचे पाणी क्षमता सुद्धा पूर्ण झाली असून त्यांचा मध्य वैतरणा, मोडक सागर आणि धामणे धरणातून पाण्याचा विसर्ग सध्या नद्यांमध्ये करण्यात येतोय। मध्य वैतरणामधून जवळपास 28,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग वैतरणा नदीत करण्यात येतोय। त्यामुळे वैतरणा नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहते। या नदीचे पाणी मनोर आणि आजूबाजूच्या गावांमध्ये सध्या शिरलं असून पालघर मनोर रोडवरील कोळसा पूल पाण्याखाली गेलाय। त्यामुळे मार्गावरील वाहतूक सध्या बंद आहे। सांगलीत कृष्णा नदीनं 40 फुटांची इशारा पातळी गाठली आहे। त्यामुळे प्रशासन सतर्क झालंय। आयर्विन पुलाजवळ पाणी पातळी 40 फुटांपर्यंत गेली आहे। पण सांगली पाटबंधारे विभागानं 42 ते 43 फुटांचीच पाणी पातळी राखण्याचे प्रयत्न सुरू केलेत। कोयना धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे नदीची पातळी सातत्यानं वाढत असल्याचं सांगण्यात येत आहे। त्यामुळे सांगलीतील अनेक भागांमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झाली असून मध्यरात्री पूर पट्ट्यातील नागरिकांचं स्थलांतर करण्याच्या सूचना महापालिकेनं दिल्या आहेत। या कृष्णा नदीच्या पातळीचे महंतेश मनमोरे यांनी माझाच्या प्रेक्षकांसाठी काही ड्रोन दृश्य टिपली आहेत।
सातारा जिल्ह्यातील मुसळधार पावसाचा फटका नागरिकांसोबतच प्राण्यांना देखील बसलाय। कोयना धरणातून नदी पात्रात पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग करण्यात आल्यानं कोयना नदीत बांबूच्या बेटावर 11 माकडं अडकली होती। ही माहिती मिळताच वाईल्ड लाईफ रेस्क्यू टीम, कराड, पाटण वन विभाग आणि एनडीआरएफच्या मदतीनं सर्व माकडांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं। माणुसकीचं आणि संवेदनशीलतेचं उदाहरण या बचाव कार्यातून दिसून आलं। वाडा तालुक्यातील पिंजाळ नदीनं मुसळधार पावसामुळे धोक्याची पातळी ओलांडली आहे, ज्यामुळे नदीकाठच्या सापणे, पाली, माळे आणि आसपासच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। प्रशासनानं ग्रामपंचायती आणि आपत्ती व्यवस्थापन पथकांना सजग केलं असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं आवाहन केलंय। हवामान खात्यानं पुढील काही तासात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलाय, ज्यामुळे पूरस्थितीचा धोका वाढण्याची शक्यता आहे। नांदेड जिल्ह्यातील ढगफुटी सदृश पावसानं सर्वाधिक फटका हा मुखेड तालुक्याला बसलाय। त्यामुळे हसनाळ आणि रावणगाव हे गाव पूर्णपणे पाण्यात गेलंय। त्यामुळे मोठं नुकसान झालंय, तर शेत पिकही वाहून गेली आहे। कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं अनेक मंदिरं पाण्याखाली गेली आहेत। सांगलीच्या पलूस तालुक्यातील दत्त मंदिर पूर्णपणे पुराच्या पाण्याखाली गेले। काल गाभाऱ्यात पाणी गेल्यानं जुन्या देवघरात मंदिरातील देव नेण्यात आले। त्यानंतर आजही मंदिरात पाणी शिरलंय। दरम्यान सध्या कोयना धरणातून कृष्णेच्या नदीपात्रात मोठा विसर्ग सुरू आहे। बेळगावमधील गोकाक तालुक्यातील मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। त्यामुळे सुमारे 220 घरांमध्ये पाणी शिरले। गोकाक जवळील लोळसूर पूल पूर्णपणे पाण्याखाली गेलाय। गोकाक गावात देखील अनेक गल्ल्यांना ओढ्यांचं स्वरूप प्राप्त झालंय। गडचिरोलीत गेल्या 2 दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे। पावसामुळे भामरागड लगतच्या पर्लकोटा नदीला पूर आल्यानं भामरागड आलापल्ली हा मार्ग कालपासून बंद झालाय। अशातच भामरागड तालुक्यातील आरेवाडा येथील अंगणवाडी सेविकेची प्रकृती बिघडली। त्यांना पुढील उपचारासाठी गडचिरोलीतील रुग्णालयात दाखल करणं आवश्यक होतं। तेव्हा गडचिरोली पोलिसांनी पुढाकार घेत हेलिकॉप्टरच्या मदतीनं महिलेला तातडीनं गडचिरोलीत आणलं। पुढील उपचारासाठी महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे। जळगावमध्ये पारोळ भडगाव रस्त्यावर एसटीचा भीषण अपघात झाला। या अपघातात एकाचा मृत्यू झालाय, तर 25 ते 30 प्रवासी जखमी झालेत। जखमींवर पारोळ येथील रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले। वर्ध्याहून नागपूरला जात असलेल्या कारचा चालकाचं नियंत्रण सुटल्यानं भीषण अपघात झाला। तुळजापूर ते नागपूर मार्गावर खडकी नजीकच्या सामाजिक वनीकरण नर्सरीजवळ घडलेल्या या अपघातात कारनं रस्त्याच्या दुभाजकावर आदळून भरधाव येणाऱ्या ट्रकला धडक दिली। या अपघातात 2 महिलांसह एका 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून 2 जण जखमी झाल्याची माहिती आहे। जळगावच्या पाचोरा तालुक्यातील लोहारा इथे पतीनंच पत्नीची हत्या केली आहे। मध्यरात्री पत्नी झोपेत असताना आरोपी नितीन शिंदेनं हत्या केली। त्यानंतर तो पोलीस स्थानकामध्ये हजर झाला। पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली। दरम्यान पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन नितीन शिंदे हा आपल्या पत्नीला मारहाण करत होता। तसंच घर बांधण्यासाठी माहेराहून 10 लाख रुपये आणण्यासाठी तगादा लावत होता, अशी प्राथमिक माहिती आता समोर आली आहे। सिंधुदुर्गात कोकण रेल्वे मार्गावर कणकवली ते कसाल दरम्यान मालगाडीची धडक बसून बिबट्याचा मृत्यू झालाय। ही घटना कसाल ते कार्लेवाडी येथे घडली आहे। मालगाडीच्या धडकेनं गंभीर जखमी बिबट्या रेल्वे ट्रॅक नजीकच्या झुडपामध्ये लपला होता। रेल्वे सुरक्षा बल आणि वन विभाग कर्मचाऱ्यांनी त्याला जेरबंद करून पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल केलं, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय। सोलापुरात डीजे मुक्तीसाठी ज्येष्ठ नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। डीजेमुळे ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी तसंच सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत असल्यानं सोलापूरकर आक्रमक झालेत। सोलापूर डॉल्बी मुक्त करा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर ज्येष्ठ नागरिकांनी मोर्चा काढला। गडचिरोलीच्या भामरागडमधील पर्लकोटा नदीच्या पुरामुळे अडकून पडलेल्या 4 विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं। हे विद्यार्थी केंद्र सरकारच्या DSSSB विभागाच्या परीक्षेसाठी जाणार होते। विशेष मोहीम राबवून या विद्यार्थ्यांना SDRF या टीमच्या मदतीने बोटीद्वारे पर्लकोटा नदी पार करून हेमलकसा इथे पोहोचवण्यात आलं। नांदणी मठाच्या महादेवी हत्तीला परत आणण्याच्या हालचाली सध्या वेगानं सुरू आहेत। वनताराच्या टीमकडून कोल्हापुरातील नांदणी मठाच्या जागेची पाहणी करण्यात आली। महादेवी हत्तीसाठी वनतारा नांदणी मठामध्ये सेंटर उभारणार आहे। वसई विरार पालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे। वसई विरारमधील 41 अनधिकृत इमारतींच्या बांधकामाप्रकरणी ईडीनं त्यांना अटक केली होती। अनिल कुमार पवार यांच्यासह निलंबित नगर रचना उपसंचालक
YS रेड्डी आणि बांधकाम व्यावसायिक सीताराम गुप्ता, अरुण गुप्ता यांचीही 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. नागपूरच्या रामटेक पोलीस स्टेशनमध्ये सेंटर फॉर स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज म्हणजेच CSDSचे प्रमुख संजय कुमार यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय. रामटेकच्या तहसीलदारांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी हा गुन्हा नोंदवला. CSDSनं सोशल मीडियावर महाराष्ट्रातील मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा दावा करत रामटेकचं उदाहरण दिलं होतं आणि रामटेकमध्ये मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावं लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान कमी करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. CSDSचा दावा खोटा असून नागरिक आणि मतदारांची दिशाभूल करणारा आहे अशा आशयाची तक्रार रामटेकच्या तहसीलदारांनी दिल्यानंतर पोलिसांनी त्या संदर्भात गुन्ह्याची नोंद केली आहे. नाशिकच्या देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या मतदारांची चुकीची माहिती प्रसारित केल्याप्रकरणी CSDSचे संजय कुमार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. लोकसभा निवडणुकीत देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या मतदारांची संख्या प्रत्यक्षात 2,76,902 असताना संजय कुमार यांनी 4,56,072 असल्याची चुकीची माहिती दिली. त्यामुळे त्यांच्यावर नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. महाराष्ट्रातल्या 70,000 कोटींच्या सिंचन घोटाळ्याप्रकरणी मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला मोठा धक्का दिला. बाळगंगा धरणाचं काम पाहणाऱ्या FA एंटरप्राइजेसला कोर्टानं मोठा दिलासा दिलाय. FA एंटरप्राइजेसला 303 कोटींची भरपाई देण्याचे आदेश कोर्टानं राज्य सरकारला दिलेत. विशेष म्हणजे याच कंपनीविरोधात ACBनं तब्बल 30,000 पानांचं आरोपपत्र दाखल केलं होतं. त्यात गंभीर अनियमितता झाल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. दरम्यान बाळगंगा धरणाचं अपूर्ण राहिलेलं काम मात्र आता ही कंपनी करणार नाही, कारण 2016 मध्येच कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्यात आला होता. भाजप आमदार सदाभाऊ खोत यांनी तथाकथित गोरक्षकांवर जोरदार हल्ला चढवलाय. गाय आमची आहे, तिला विकायचा अधिकार आमचा आहे, गोशाळेला फुकट का द्यायची असा सवाल सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केल्यानं खळबळ उडाली आहे. गोरक्षकांकडून मलाही धमकी आल्याचं सांगत गोशाळेला पाठवलेल्या गायीचं पुढे काय होतं, त्या जिवंत राहतात की मरतात असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. त्यामुळे भाजपला सदाभाऊ खोत यांनी घरचा आहेर दिलाय. अरे मग ती गाय आमची आहे, ती विकण्याचा अधिकार आम्हाला आहे. जर आमच्या गोट्यामध्ये 4 गाय आहेत, 2 गायी भाकड आहेत, गाभण जात नाहीत, मस्टाईड झालाय, ती 1-1 लाखाला 1.5 लाखाला आम्ही गायी घेतली, ती गोशाळेला फुकट द्यायची का आम्ही? का द्यावी? मालेगावच्या सातमानेमध्ये शेतकरी मेळावा संपन्न झाला, ज्यामध्ये माजी कृषी मंत्री राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन संशोधनांवर चर्चा केली. यावेळी खोत आणि पडळकर यांनी डाळिंब आणि कांदा पिकासाठी संशोधन आणि निर्यात केंद्र उभारण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करण्याची ग्वाही दिली. तसंच टायरपासून तेल निर्मिती करणाऱ्या कंपनीला बंद पाडण्यासाठी विधिमंडळात आवाज उठवल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीनं पडळकर आणि खोत यांचा नागरी सत्कार करण्यात आला. मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं महाराष्ट्रभर तीर्थक्षेत्र रथयात्रेचं आयोजन करण्यात आलंय. पंढरपूरच्या पांडुरंगाच्या चरणी माथा टेकल्यानंतर रथयात्रा तुळजापुरात दाखल झाली. यावेळी तुळजाभवानी देवीला महाआरती देऊन आरक्षणासाठी सरकारला सद्बुद्धी देण्याचं साकडं घालण्यात आलं. 3,000 किलोमीटरचा प्रवास करून 14 जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्यानंतर यात्रा 29 ऑगस्टला मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनात सहभागी होणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या समोर उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या एका मार्गिकेचं उद्घाटन करण्यात आलं. औंधपासून शिवाजीनगरकडे जाणाऱ्या मार्गिकेचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत उद्घाटन पार पडलं. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात PMRDA तर्फे उभारण्यात आलेल्या या उड्डाणपुलामुळे सदर मार्गावरील प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सोयीस्कर होणार आहे. दिवंगत चित्रकार रवी परांजपे यांनी साकारलेल्या 139 चित्रकलाकृतींचं महाराष्ट्र शासन सन्मानपूर्वक जतन करेल असं आश्वासन सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिलं. चित्रकार रवी परांजपे यांनी साकारलेली 72 मूळ चित्र आणि 67 आर्टवर्क फ्रेम्स त्यांच्या पत्नी स्मिता परांजपे यांनी महाराष्ट्र शासनाच्या सुपूर्द केल्या आहेत. आशिष शेलार यांनी परांजपे कुटुंबियांच्या पुण्यातील निवासस्थानी जाऊन महाराष्ट्र शासनानं त्या संदर्भातला सामंजस्य करार केला. आंतरराष्ट्रीय पातळीवर या कलाकृतींचं मूल्य तब्बल 4.5 कोटींच्या घरात जातं. या कलाकृती सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये तात्पुरत्या स्वरूपात प्रदर्शित करण्यात आल्या आहेत.
गडचिरोलीतील अतिदुर्गम मौजा आंबेझरीसह एकूण 15 गावांसाठी स्वातंत्र्यानंतर प्रथमच बस सेवा सुरू झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक्सपोज करत तशी माहिती दिली. प्रवाशांनी मोनोरेलमध्ये अडकलेल्या 582 प्रवाशांनी अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली. बचाव कार्यात सहभागी असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी अभिनंदन केलं. भायखळ्यातील अग्निशमन दलाच्या मुख्यालयात गगराणी यांनी अग्निशमन दलाच्या जवानांची भेट घेतली. सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच बैठक आयोजित केली जाणार आहे, अशी माहिती सिडकोचे एमडी विजय सिंघल यांनी दिली. सिडकोनं जाहीर केलेल्या घरांच्या लॉटरीकडे लोकांनी पाठ फिरवली होती. या घरांच्या किमती भरमसाठ ठेवल्याचा आरोप करण्यात आला होता. या बैठकीत घरांच्या किमती कमी करण्याबरोबर घरांची जम्बो लॉटरी काढण्यात येणार आहे. खासगी बिल्डर्सपेक्षा सिडको घरांचं बांधकाम दर्जेदार असून किमती देखील कमी असल्याचा दावा सिडकोनं केला आहे. नवी मुंबईतील नेरूळमधील सेक्टर 1 मधील विघ्नहर्ता सोसायटीत घराचा स्लॅब कोसळला. त्यामुळे महिला गंभीर जखमी झाली. नवी मुंबई सिडकोकडून उभारण्यात आलेल्या सोसायटीमधील स्लॅब पडण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. अनेक ठिकाणी मोडकळीस आणि धोकादायक स्थितीत सोसायटी येऊनही रहिवासी जीव मुठीत धरून राहत आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनं योगीधाम परिसरात लाखो रुपये खर्च करून सिटी पार्क हा प्रकल्प उभारला होता. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या या उद्यानातून नागरिकांना आधुनिक सुविधा मिळाव्यात हा उद्देश होता. या परिसराच्या बाजूने नदी वाहत असतानाही मनपानं हा प्रकल्प पूर्ण केला. मात्र दरवर्षीप्रमाणे पुन्हा हा प्रकल्प आता पाण्याखाली गेलाय. पिंपरी चिंचवडमध्ये कंत्राटी पालिका अधिकारी गाडीवर पोलिसांच्या गाडीचा दिवा लावून फिरत असल्याचं समोर आलंय. दरम्यान या कंत्राटी पालिका अधिकाऱ्यावर कुणाची मेहरबानी आहे असा सवाल उपस्थित होतोय. ओम प्रकाश बहिवाल असं कंत्राटी अधिकाऱ्याचं नाव आहे. बहिवाल कोणत्या अधिकारात या दिव्याचा वापर करतात आणि पालिकेचे आयुक्त शेखर सिंग यांच्यावर एवढे मेहरबान का आहेत असा प्रश्न विचारला जातोय. मुंबई पुणे महामार्गावरील बोर घाटात अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी याबाबतची वाहतूक अधिसूचना जारी केली आहे. पुढील आदेश जारी होत नाही तोवर ही बंदी लागू राहणार आहे. ठाणे शहरात काही दिवस अनियमित पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. सलग 3 दिवस भातसा धरण क्षेत्रात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे ठाणे महापालिकेच्या पिसे पंपिंग स्टेशन येथील नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ, कचरा आणि झाडांच्या फांद्या जमा झाल्यात. पंपिंग स्टेशनमध्ये येत असलेल्या गाळामुळे पंपिंग क्षमतेवर परिणाम झालाय. ठाणे शहराकडे येणारा पाणी पुरवठा सुमारे 25% कमी झालाय. त्यामुळे अनियमित पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. तसंच पाणी गाळून पिण्याचं आवाहन महापालिकेनं केलंय. लातूरच्या उदगीरमधील धडकनाळ आणि बोरगाव येथे अतिवृष्टीमुळे पिकांबरोबरच वीज यंत्रणांचं देखील मोठं नुकसान झालंय. महावितरणकडून वीज जोडणीचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. अतिवृष्टी आणि पुराच्या पाण्यामुळे महावितरणचे 7 डीपीचे खांब कोसळलेत. उच्च दाबाचे 30 खांब कोसळले तर लघु दाबाचे 80 विजेचे खांब कोसळले आहेत. नवी मुंबईतील तुर्भेमध्ये भाजी विक्रेत्यानं गटारात पडलेला भाजीपाला पुन्हा काढून तो विक्रीसाठी घेऊन जात असल्याचा व्हिडिओ समोर आलाय. एक महिला रस्त्याच्या कडेला ठेवलेली भाजी थेट गटाराच्या पाण्यात धुत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. जोरदार प्रवाहानं वाहणाऱ्या धबधब्याच्या मध्यभागी आपल्या लहान मुलासह उभं राहून रील बनवणाऱ्या नवरा बायकोचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. धबधबे आणि नद्यांमध्ये लोक वाहून गेल्याच्या शेकडो घटना पाहिल्यानंतरही कोणताही धडा न घेणारी लोक अशा प्रकारे रील बनवून आपला जीव धोक्यात घालतायत. पावसाच्या साचलेल्या पाण्यामुळे लेप्टोस्पायरोसिस या जीवघेण्या संसर्गजन्य आजाराचा धोका वाढण्याची सध्या शक्यता आहे. त्यामुळे पावसात साचलेल्या पाण्यातून चालताना विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. शरीरावर विशेषतः पायावर जर कोणतीही जखम असल्यास या आजाराचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. तीव्र डोकेदुखी, स्नायूदुखी, थंडी लागणं, उलटी आणि कावीळ अशी लेप्टोची लक्षणं आहेत अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. लेप्टोस्पायरोसिस हा आजार जनरली जेव्हा जास्त पाऊस होतो, पाऊस साचून असतो त्यावेळेस आपल्याला आढळून आलेला आजार आहे. इन्फेक्शन जे होतं, जे रोडंट्स आहेत, जे उंदीर आहेत, त्यांचे मलमूत्र आहे तिथून तो इन्फेक्शन स्प्रेड होत असतं आणि पाण्यामध्ये ते मिक्स झाल्यामुळे जर एखादा मनुष्य आहे आणि मनुष्याला जर जखम झालेली असेल, तो जर त्या पाण्यामध्ये इन्फेक्टेड पाण्यामध्ये गेला तर लेप्टोस्पायरोसिस आजार होतो. दिल्लीतील संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस असून दोन्ही सभागृहांचं कामकाज अनिश्चित काळासाठी
तहकूब करण्यात आलंय. सरकारनं राज्यसभेत ऑनलाईन गेमिंग विधेयक मंजूर करण्याची योजना केली आहे, तर विरोधी पक्ष आज SIR मुद्द्यावर जोरदार गोंधळ घालण्याची शक्यता आहे. दिल्लीमध्ये उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी इंडिया आघाडीचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी आज अर्ज दाखल करणार आहेत. राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, प्रियंका गांधी, अखिलेश यादव यांच्यासह आघाडीमधील सर्व वरिष्ठ नेते यावेळी उपस्थित राहतील. एनडीएचे उमेदवार CP राधाकृष्णन यांनी बुधवारी अर्ज दाखल केला असून आज नामांकनाचा शेवटचा दिवस आहे. 9 सप्टेंबरला मतदान आणि त्याच दिवशी उपराष्ट्रपती पदाचा निकाल जाहीर होणार आहे. 130व्या घटना दुरुस्ती विधेयकावरून लोकसभेत जोरदार गदारोळ बघायला मिळाला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी हे विधेयक लोकसभेत सादर केलं. त्यावर काँग्रेस, MIM आणि सपाच्या खासदारांनी या विधेयकाला कडाडून विरोध केला. त्यात आक्रमक झालेल्या काही खासदारांनी विधेयकाचा मसुदा फाडून शहांच्या अंगावर भिरकावला. या नव्या विधेयकाच्या तरतुदीनुसार पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना 30 दिवसांपेक्षा जास्त काळ अटक झाल्यास त्यांची खुर्ची जाणार आहे. दरम्यान विरोधकांच्या गोंधळानंतरही हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी जगदीप धनखड यांचा धागा पकडत पुन्हा सत्ताधाऱ्यांवर हल्ला चढवला. जगदीप धनखड का लपतायत, एक शब्दही ते का बोलू शकत नाहीत असा सवाल त्यांनी उपस्थित केला. The Vice President of India is in a situation where he cannot say a word, one word, and has to hide. Everybody knows it. Suddenly, the person who used to burst forth in Rajya Sabha has gone silent, completely silent. So this is the times we are living in. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर शासकीय निवासस्थानी हल्ला करण्यात आला. हल्ला करणाऱ्या आरोपी राजेशला आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार वरुण सरदेसाईंनी नवी दिल्लीत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेतली. वांद्रे पूर्वमधील सांताक्रूज हनुमान टेकडी, गोळीबार आणि डौरीनगर परिसरातील 42 एकर संरक्षण खात्याच्या जमिनीवरील पुनर्वसन प्रकल्प रखडल्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली. जवळपास 9,500 झोपड्यांचं पुनर्वसन रखडलं असून 50 ते 60,000 रहिवाशांना हक्काची घरं मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यावेळी राजनाथ सिंग यांनी महाराष्ट्र सरकारसोबत चर्चा करून लवकर तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं. अमेरिकन उद्योजक एलन मस्क यांच्या टेस्ला कंपनीच्या कारची विक्री नुकतीच भारतात सुरू झाली आहे. त्यापाठोपाठ मस्क यांची स्टारलिंक इंटरनेट सेवा लवकरच भारतात सुरू होणार आहे. स्टारलिंक कंपनीनं आधारसोबत हातमिळवणी केली आहे. त्यामुळे स्टारलिंकला ग्राहक जोडताना आधार KYC करण्याची परवानगी मिळाली असून स्टारलिंकचं कामकाज पेपरलेस होणार आहे. स्टारलिंक सोबतच्या करारामुळे UIDAIला भविष्यात मोठी मदतही होणार आहे. आणि या बातम्यांसोबतच महाराष्ट्र लाईव्हमध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुढील अपडेट्स प्रज्ञा.